मित्रांनो, मराठी हॉरर सिनेमामध्ये सध्या एक नाव प्रचंड चर्चेत आहे, तुंबाडची मंजुळा. आणि सर्वात आधी बोलायचं झालं तर या चित्रपटाचा आत्मा ठरतो तो म्हणजे ओम भूतकर. तुंबाडमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या ओम भूतकरने पुन्हा एकदा दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे. चित्रपटाची कथा जसजशी पुढे सरकते तसतसं रहस्य, भीती आणि उत्सुकता ही खूप वाढत जाते. प्रत्येक सीनमध्ये एक वेगळीच गूढता आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त घाबरवत नाही तर प्रेक्षकांना विचार करायलाही खूप भाग पाडतो. बॅकग्राऊंड म्युझिक, सिनेमॅटोग्राफी आणि गावाकडचं रहस्यमय वातावरण यामुळे प्रत्येक फ्रेम जिवंत वाटते. काही प्रसंग तर अंगावर अक्षरशः काटा आणतात. ओम भूतकरचा स्क्रीन प्रेझेन्स आणि त्याची नैसर्गिक अभिनय शैली हा चित्रपट पाहण्याचं एक मोठं कारण आहे. जर तुम्हाला हॉरर, सस्पेन्स आणि लोककथांचा संगम असलेले चित्रपट हे आवडत असतील तर तुंबाडची मंजुळा तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की असायला हवी. चित्रपटाचा क्लायमॅक्स तर प्रेक्षकांना पूर्णपणे हादरवून देतो. शेवटच्या काही मिनिटांमध्ये उलगडणारे रहस्य आणि त्यामागचा भावनिक पैलू मनाला चटका लावून जातो. म्हणूनच जर तुम्ही फक्त हॉरर पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणार असाल तर कदाचित तुम्हाला यापेक्षा जास्त काही मिळेल, कारण तुंबाडची मंजुळा ही केवळ भीतीची कथा नाही तर मानवी स्वभाव, लोभ, अंधश्रद्धा आणि नात्यांवर भाष्य करणारी एक वेगळीच अनुभव यात्रा आहे. माझ्या मते मराठी सिनेमात हॉरर प्रकाराला नवी दिशा देण्याची क्षमता या चित्रपटाला आहे. तुम्ही हा चित्रपट पाहणार का? आणि ओम भूतकरचा हा परफॉर्मन्स तुंबाड नंतरचा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे असं तुम्हाला वाटते का? माझ्याकडून या चित्रपटाला 4.5 स्टार आहेत. तुम्ही पाहिला असेल तर तुमचं रेटिंग किती? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच दमदार रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.